श्री स्वामी समर्थ. आज आपण लहान मुलांसाठी पालक पनीर राईस बनवणार आहोत. तर मुलांना पालकच्या भाज्या खायला नको वाटतात किंवा कोणतीही जरी केली तरी मुलं नको म्हणतात, खातच नाहीत भाजी. त्यामुळे अशी वेगळी काहीतरी रेसिपी ट्राय केली आणि मुलांनी जर खाल्ली तर छान वाटतं आपल्याला. तर माझ्या मुलांना तर हा राईस खूप आवडला, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. कारण लहान मुलं असतील तर आपण नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला मार्केटमध्ये एकदम फ्रेश असा पालक भेटला. एकदम मोठी छोटी पानं होती, पण एकदम छान अशी एकदम ताजी ताजी होती. तर मी म्हटलं चला काहीतरी नवीन करावं. तसं तर मुलं पालकची जर भाजी बनवली ना, पातळ भाजी, तर ते खातच नाही. तर म्हटलं चला काहीतरी वेगळं केलं तर नक्की खातील मुलं. तर पालक स्वच्छ धुवून घेतला, मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने बारीक कट करून घ्यायचं आहे. जितका कट करता येईल, कोथिंबीर कशी कट करतो आपण तेवढ्या साईजनं कट करून घ्यायचा. त्याचबरोबर पनीर घ्यायचं, आपल्याला 100 ग्रॅम पनीर वापरायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर कांदा कट करून घ्यायचा, टोमॅटो वगैरे तुमच्या आवडीनुसार कट करून घ्या. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची. कुकर ठेवायचं. कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, त्याचबरोबर खडे मसाले ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर आपण बारीक कट केलेला कांदा सुरुवातीला तेलामध्ये भाजून घ्यायचा. तो भाजल्यानंतरच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. छान असं तेलामध्ये टोमॅटो भाजून घ्यायचा, एकदम परतून घ्यायचा. त्यानंतरच आपल्याला अजून काय तुम्हाला ॲड करू शकता याच्यामध्ये. तर मी फक्त एवढंच आणि पनीर ॲड करणार आहे. तर पालक तेलामध्ये छान भाजून घ्यायचा, म्हणजे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळेच मसाले, पालक वगैरे सगळं छान भाजून घेतल्यानंतरच आपल्याला सर्वात शेवटी पनीर टाकायचं. पनीरचे जास्त बारीक नाही पीस करायचे. बघू शकता या पद्धतीने मी पीस केलेले आहेत. आणि पनीर जास्त हलवत बसायचं नाही, नाहीतर तुकडे अजून बारीक होऊ शकतात. त्याचबरोबर हा मसाला घेतला आहे, मटर पनीर राईस. मटर पनीरचा मसाला असतो ना, तो ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. याच्यामुळे चव खूप आपल्याला राईसला आलेली आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तर तोसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानेसुद्धा चव आपल्या राईसला खूप छान येते. तर हा तांदूळ आहे, हा स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर आपल्याला तांदूळसुद्धा तेलामध्ये छान असा सुरुवातीला परतवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. आणि बघू शकता हळद पण ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. सगळं छान परतून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी पाणी ॲड करायचं आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता या पद्धतीने आपला पालक पनीर राईस तयार होत आहे. तर खूप छान असा टेस्टी राईस हा झालेला आहे. तर बघू शकता फायनली तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. तर आपल्याला बघू शकता पालक कसा साईडला आलेला आहे. तर हा असाच घ्यायचा नाही आपल्याला. तर काय करायचं, याच्यावरती कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जो काही पालक वगैरे आहे किंवा पनीर वगैरे आहे ते सगळीकडे पसरलं जातं. नाहीतर काय होतं, एकाच म्हणजे नाही का मध्ये किंवा साईडला जाऊन बसलेलं असतं. तर सुरुवातीला हलवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला. तर या पद्धतीने एकदम सुटसुटीत मोकळा असा छान असा मऊ लुसलुशीत आपला राईस तयार झालेला आहे. तर जो काही मसाला ॲड केला ना, त्यामुळे याची चव एक नंबर झाली होती आणि मुलांनी तर खूप आवडीने खाल्ली. तर कशी वाटली ही नवीन रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.